नमस्कार. वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या सध्या आपण जे आहे तर हदगाव आणि बामणी या इथल्या मित्रांनो मधल्या याच्यामध्ये आहे आणि इथून आपण मागे बघू शकतो की जे ट्रक वगैरे आहेत आणि जे रेल्वेचं मित्रांनो काम चालू आहे, म्हणजे जे 1.5 वर्षापूर्वी आपल्या दिग्रस परिसरामध्ये काम चालू होतं, तर ती सिच्युएशन मित्रांनो आता ज्याला ग्राउंड लेवलचं काम म्हणतो आपण, तर ते हदगाव या रेल्वे स्टेशनवर आपल्याला सुरू असलेलं दिसतं. आणि हे मित्रांनो पहिल्यांदा आपण या विभागातली शूटिंग दाखवत आहे. आणि आपल्या यामधला जो दुसरा टप्पा आहे तो दारव्याचा मित्रांनो, तिथे स्लीपर पण बसवलेला आहे आणि पटरा पण बसवलेला आहे. आणि माझ्या या साईडला आपण नॅशनल हायवे 361 हा बघू शकतो. तर या नॅशनल हायवे 361 वरूनच मित्रांनो आपला वर्धा यवतमाळ नांदेड हा रेल्वेचा 285 किलोमीटरचा आपला प्रोजेक्ट मित्रांनो जात आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये आता आपण सध्या हे काम ग्राउंड लेवलचं आहे आणि यानंतर म्हणजे जे आपल्या दिग्रसच्या परिसरामध्ये दिसतं, म्हणजे ग्राउंड लेवल त्याला हे करत असताना आपल्याला त्या दोन साईडला आपण बघू शकतो. सध्या थोडा वेळ झाल्यामुळं आणि आम्ही तिथे जाऊन प्रत्यक्षात शूटिंग घेत होतो मित्रांनो, परंतु इथे या शेताला कंपाऊंड असल्यामुळं आम्ही सध्या त्या स्पॉटवर जाऊ शकत नाही. परंतु निश्चितपणे उद्याला इथले तुम्हाला या उमरखेड आणि हदगाव व सोबतच आपल्या नांदेड परिसरातील शूटिंग मित्रांनो नक्कीच आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. आणि या संदर्भातले आपले अनेक कंटेंट मित्रांनो आजपर्यंत जे आहे तर ते झालेले आहे. साधारणतः 2,500 कंटेंट आपण याच्यावर वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजे फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल आणि यूट्यूब असेल यावरती टाकलेले आहे. तर मित्रांनो नमस्कार. वर्धा यवतमाळ नांदेडच्या या आपण काम बघण्यासाठी जे आहे शिलोना इथे आलेलं आहे आणि शिलोण्यातलं हे दुसरं जे टनल आहे मित्रांनो हे 400 मीटरचं आहे. वरूनच आपला पहाड जातो आहे, म्हणजेच पुसद या विभागामध्ये हा दुसऱ्या नंबरचा टनल आहे. आम्ही एका याचं जे शूटिंग आहे मित्रांनो ती घेतलेली आहे. तो साधारणतः 2746 मीटरचा टनल आहे. हा टनल 400 मीटरचा आहे आणि इथून हर्षीचा पण एक टनल आहे. त्यानंतर धुंदी घाट जो मी कालच तुम्हाला दाखवलं धुंदीचा टनल आहे. बेलगव्हाणचा इथे एक टनल आहे, वसंतपूर खर्ड्याचा. तर या विभागामध्ये 5 टनल आहे आणि 90पेक्षा जास्त पूल आहेत, परंतु या विभागामध्ये छोटे छोटे पूल आपल्याला असलेले दिसतात. आणि ग्राउंड लेवलचं काम मित्रांनो साधारणतः मातीचं काम जे आहे 70% पूर्ण झालेलं आहे. टनलचं काम 80% पूर्ण झालेलं आहे. येत्या काही दिवसातच आपली ट्रेन सुरू होणार आहे. परंतु आपण जर आपल्याला फॉलो करणं सुरू नसेल केलं तर एकदा फॉलो, लाईक आणि सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओ. नमस्कार. सध्या आपण वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या जे आहे अर्धापूर या ठिकाणी आलेलो आहे आणि या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं काम मित्रांनो बघू शकता की माझ्या या साईडहून आता 2 ट्रक येत आहे आणि हे MRC इन्फ्राचं मित्रांनो काम आहे. तर या ठिकाणी मुरुम आणि गिट्टी जे काही लागतं तर त्याच्या बेसिक याच्यासाठी या ठिकाणी आपल्याला मित्रांनो ट्रक येताना दिसतात. आणि आम्ही सध्या एक्झॅक्ट नॅशनल हायवे 361 जो आहे आपला, तर नॅशनल हायवे 361च्या ज्या गाड्या आहे मित्रांनो आपल्याला त्या इथून जाताना दिसत आहे. आणि जी अर्धापूरची फेमस आहे मित्रांनो, ती अर्धापूरची फेमस केळी ती पण आमच्या साईडला आपण बघू शकतो. अतिशय आल्हाददायक वातावरण आहे. जशी अर्धापूरची मित्रांनो फेमस केळी आहे तसं आपल्याही चॅनलला तुम्ही फेमस करून टाका, कारण दिग्रसवरून मित्रांनो या ठिकाणी शूटिंगला आपण आलेलं आहे. दिग्रस आणि दारवा, त्यानंतर यवतमाळ, पुसद, उमरखेड या ठिकाणचे अनेक मित्रांनो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे. आपण जर समजा फेसबुकवर पाहत असाल तर त्याला फॉलो करायला विसरू नका आणि यूट्यूबवर मित्रांनो त्याला सबस्क्राईब करून घ्या, कारण की हा प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत तुम्हाला मित्रांनो इन्फॉर्मेशन आपली मिळतच राहील. आताच आपण बघू शकतो की 4 या ठिकाणून टिप्पर गेले आणि पुन्हा एकदा MRC इन्फ्राचं हे काम चालू आहे. आणि आपल्याला पहिला जो आपला टप्पा आहे 37 किलोमीटरचा मित्रांनो तो सुरू झालेला आहे. त्यानंतर मग SMS कंपनीचं काम दिग्रस ते दारव्यापर्यंतचं काम जे आहे तर SMS कंपनीच्या द्वारा मित्रांनो आपल्याला सुरू असलेलं दिसतं. आणि त्यानंतरचा टप्पा जो आहे आपला उमरखेडचा, तर तो मॅक्स इन्फ्रा ही कंपनी करत आहे. पुसद ते उमरखेड हा बेंच आणि मग उमरखेडपासून तर हदगावपर्यंतचा जे आहे ते सुशी कंपनी आहे. अशा वेगवेगळ्या कंपनी, तसेच पटेल इंजिनिअरिंग ह्या जो आहे तर दारवा ते यवतमाळ हा 35 किलोमीटरचा टप्पा करत आहे. तर 285 किलोमीटरच्या या टप्प्यामधली आपण सध्याची मित्रांनो सिच्युएशन जी आहे ती बघू शकतो की अर्धापूर या ठिकाणी देखील आता कामाची सिच्युएशन आणि कामाची लगबग सुरू झालेली आहे. परंतु आता नांदेड विभागाकडून जे आपलं अर्धापूर आहे, वारंगा आहे, इकडेही पाहतो आपण की जे पूल आहे माझ्या या साईडला बघू शकता की इकडे पण शेती आहे आणि असे पुलाचे काम मित्रांनो छोटे मोठे पूर्ण झालेले आहे. परंतु ज्याला आपण मोठे पूल म्हणतो, म्हणजे या भागामध्ये आपण बघू शकतो जमीन ही समतल आहे, परंतु जो आपला बेंच आहे दिग्रसपासून तर उमरखेडपर्यंत तो मित्रांनो 90 किलोमीटरच्या या सेक्शनमध्ये आपल्याला 6 मुख्य टनल असलेले दिसतात. तर त्याची शिडोण्याची जी मित्रांनो पहिली टनल आहे सर्वात मोठी ती आहे, ती 3 किलोमीटरची आहे. त्यानंतर दुसरी टनल आपली धुंदीची ती मोठी आहे आणि तिकडं डोंगराळ भाग जास्त आहे, म्हणजे जवळपास 50 ते 60 किलोमीटरचं आपल्याला मोठे मोठे डोंगर तुम्ही बरेचदा पुसद उमरखेड त्या रस्त्याने गेले असाल तर आपल्या त्याचं लक्षात येतं.
म्हणून या भागामध्ये तसे मोठे मोठे ज्याला आपण ब्रिजेस म्हणू तर ते कमी आहेत. म्हणजे उमरखेड ते पुसद आणि दिग्रसपर्यंत मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला 70च्या वर लहान मोठे ब्रिजेस असलेले दिसतात. आणि अरुणावती नदीवरील पूल जो मी मागच्या 8 दिवसामध्ये व्हिडिओ टाकला तर त्या ठिकाणी आपण बघू शकतो की अरुणावती नदीवरचा जो पूल आहे मित्रांनो त्याचंही काम आता आपल्याला अंतिम टप्प्यात आलेलं दिसतं. तर ही सध्याची सिच्युएशन आपल्याला अर्धापूर या ठिकाणी असलेली दिसते. मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या सध्या आपण पुन्हा एकदा दारवा या सेक्शनमध्ये आलेलं आहे. आणि दारव्याच्या चिंतामणी मंदिराच्या एक्झॅक्ट मित्रांनो मागचा हा आपल्याला रेल्वेचा ट्रॅक आपल्याला बसलेला दिसतो आहे. आणि आता पूर्वी मी ज्या वेळेला आता 1.5 महिन्यापूर्वी आलो होतो तर त्यावेळेला आपल्याला हे जे खांब आहे इलेक्ट्रिकचे तर त्यावेळेला फिटिंग ते झाले नव्हते. परंतु आता माझ्या साईडला तुम्ही बघू शकता इलेक्ट्रिकचे जे खांब आहे मित्रांनो ते त्या ठिकाणी आलेले आहे. आणि या मशीनच्या म्हणजे ही ट्रॉली जी आहे या ट्रॉलीवरती ह्या स्लीपर आणि ह्या ठेवण्यात येतात आणि त्यानंतर मग पूर्ण ट्रॅक लेअरिंग होतं. आणि आता गिट्टी मागच्या साईडला गिट्टी आतरण्याचं काम ज्या वेळेला मी 2 महिन्यापूर्वी आलो होतो त्या ठिकाणी गिट्टीच आतरण्याचं काम सुरू होतं. परंतु आता आपण बघू शकतो की इलेक्ट्रिकचे पिलर पण फिट झालेले आहेत आणि या ठिकाणी आपल्याला ट्रॅक पण मित्रांनो बसवलेले दिसतात. तर ही आहे आजची इन्फॉर्मेशन. पुन्हा एखाद्या वेळेला आपण जे आहे दारवा या म्हणजे मोतीबाग जंक्शनवर जाऊन तिथे मित्रांनो निश्चितपणे त्याही ठिकाणचं तुम्हाला शूटिंग दाखवण्याचा प्रयत्न आपला असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो नमस्कार. वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचा सध्या तुम्ही बघू शकता हे तिवसा या भागामधलं म्हणजे आपल्याला पूल असलेला दिसतो. आणि हा पूल साधारणतः 400 मीटरपेक्षाही मित्रांनो उंच असलेला दिसतो. म्हणजे लांब असलेला आहे. आणि तिथूनच आपण पाहतो की नागपूर आणि जे आहेत पूर्ण मराठवाड्याला जोडणारा हा आपला रस्ता आहे. म्हणजे हिंगोली नांदेड परभणी त्या भागाला जोडणारा हाच मित्रांनो तो स्टेट हायवे आहे. आणि यालाच लागून म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा हा आपला रेल्वेचा प्रोजेक्ट आहे. या साईडला आपण बघू शकतो की आता याचं फायनल अलाइनमेंटचं काम बाकी आहे आणि ट्रॅक लेअरिंगचं काम ते त्या साईडला मित्रांनो सुरू आहे. कारण चिंतामणी पसली जी शूटिंग आहे ती 3दा मी तुम्हाला दाखवली. आणि आता इथलं आपण काम मित्रांनो बघू शकतो की यवतमाळ नांदेड रेल्वेच्या आज जे आहे तर हर्सूल या ठिकाणी अरुणावती नदीच्या लोकेशनला आलेला आहे. आणि माझ्या साईडला तुम्ही बघू शकता की आता पुलाचं काम जे आहे तर फायनल पूर्ण झालेलं आहे. स्लॅब वगैरे टाकून गर्डर लॉन्चिंग पण त्याचं पूर्ण झालेलं आहे. वर पण क्रेन मशीन मित्रांनो गेलेली आहे. आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता आपण जे आहे तर फायनल अलाइनमेंटच्या कामासाठी वर जे आहेत तर मशीन गेलेली आहे. आणि त्या ठिकाणी जे इंजिनियर वगैरे आहे त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. आणि आता याही वर्षी म्हणजे पुसदपासून तर यवतमाळपर्यंत हा आपला सर्वात लांब मित्रांनो पूल आहे. ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो की 5 पिलर त्याच्यामध्ये आहेत आणि त्यावर आधारित मित्रांनो हा पूल आपला बनलेला आहे. आणि त्याच्या साईडला बघू शकता आपण की मागे मी वरून तुम्हाला शूटिंग दाखवली होती आणि आता बऱ्याच दिवसानंतर या लोकेशनला येऊन तुम्हाला शूटिंग दाखवत आहे. आणि याच्या या साईडला आपण बघता की इथे पण मशिनरीज आहेत आणि याचं फायनल अलाइनमेंटचं काम सध्या मित्रांनो सुरू आहे. आणि लागूनच याला आपला हायवे आहे जो की म्हणजे नागपूर ते नांदेड हिंगोली त्या भागाला जोडतो. आणि आता सध्याच्या या लोकेशनचं कामाची परिस्थिती मित्रांनो आता या साईडला ट्रॅक लेअरिंगचं काम येत्या काही दिवसातच सुरू होईल. आणि आपण सध्या वर बघू शकतो की वर पण मशिनरीज आहेत आणि त्या ठिकाणी जनरेटरच्या माध्यमातून काम मित्रांनो केलं जातं. काम जे आहे सकाळी 7 वाजतापासून ते 8 वाजतापासून सुरू होतं आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये हे काम चालतं. 285 किलोमीटरच्या या टप्प्यामधील हा यवतमाळ ते पुसदपर्यंत उमरखेडपर्यंत मित्रांनो सर्वात मोठी अरुणावती नदी आहे. ज्या अरुणावती नदीवर चिरकुटा धरण हे आहे मित्रांनो. आणि आताही आपण सध्या जे आहे तर जूनची 2 तारखेची शूटिंग आहे याही मध्ये मित्रांनो आपण पाणी जे आहे ते बघू शकतो. आणि आता या म्हणजे या भागामध्ये दिग्रस आणि दारव्याच्या मधात मित्रांनो हे ठिकाण येतं. इथून दिग्रस जे आहे 12 किलोमीटर आहे आणि दारवा जे आहे थोडं जास्त येतं इथून डिस्टन्स. तर इथून साधारणतः 22 किलोमीटर आपल्याला 20 ते 22 किलोमीटर दारवा आहे. दारव्याचं रेल्वे स्टेशन दारवा तसं जवळ आहे पण रेल्वे स्टेशन थोडं दूर आहे. तर ही आजची लोकेशन आपल्या या नदीवरची आहे. आणि अशाच नवीन अपडेट्स आपण तुम्हाला माहिती देत राहू. आपण तुम्हाला पण एक विनंती आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका. मित्रांनो गुड मॉर्निंग. सध्या आपण वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या रामनगरच्या बॅक साईडला आहे. आणि ही आपल्याला मोठी लेवलिंगची जी मशीन दिसत आहे तर या मशीनद्वारा आपण पुढे बघू शकता की याद्वारा इकडं जी आहे आता मित्रांनो गिट्टी इथपर्यंत जी आहे ती आलेली आहे. आणि त्या पुलाच्या साईडला आपल्याला साधारणतः इथून 500 मीटरवर तिथे आपल्याला गिट्टी दिसत आहे. तर तिथून लेबर ज्या वेळेला येतील तर त्यावेळेला या मशीनच्या साह्याने व लेबरच्या साह्याने मित्रांनो आता गिट्टी आतरण्याचं काम सुरू झालेलं आहे.
आणि आता इथनं जे आहे हे आपण बघू शकतो की रामनगर हे गाव आहे आणि रामनगरवरून आपल्या दिग्रजचं रेल्वे स्टेशन फक्त आणि फक्त 4-4.25 किलोमीटर आहे आणि या सगळ्या परिसरामध्ये आता पुलाचे काम झालेले आहे आणि सोबतच आपण बघू शकतो इथं की हे जे आहेत इलेक्ट्रिकमेंट देखील तयार झालेलं आहे आणि आता फायनल अलाइनमेंटचं काम झाल्यानंतर मग येतं काम ते गिट्टी आथरणे आणि गिट्टी आथरल्यानंतर त्यावरती मग जे आहे जे काम आपण दारव्याला बघितलं होतं तर तेच काम आता आपल्या दिग्रसमध्ये आता सुरू झालेलं आहे आणि याच्या साईडला आपण बघू शकतो आता की छोटे मोठे पुलं म्हणजे इथून तर आपल्या दिग्रस याच्यापर्यंत साधारणतः 10 पुलं आहेत त्यापैकी 3 मोठे पुलं आहेत आणि बाकी मग गावाला कनेक्ट करणारे आणि शेतीला कनेक्ट करणारे जसं आपण इथंही बघू शकतो तर तो पूल हा शेतीशी कनेक्ट होताना म्हणजे कुठल्याही आणि तो काठीचा रस्ता आहे मित्रांनो तो कुठेही म्हणजे याच्यामध्ये अपडाऊनसाठी प्रॉब्लेम या माध्यमातून होणार नाही आणि आता आपलं जे काम आहे तर गिट्टी आथरल्यानंतर त्याच्यावरती स्लीपर आणि स्लीपरलाच अटॅच आपला ट्रॅक असतो आणि ही आपल्यासाठी फार मोठी आनंदाची बाब आहे आणि जे खरं चॅलेंजेस आपल्या या महामार्गामध्ये आहे रेल्वेच्या रूटमध्ये आहे तर ते यवतमाळ या घाट सेक्शनमध्ये आहे म्हणजे दिग्रस ते दारव्हा हा 35 किलोमीटरचा बेंच ज्यामध्ये इलेक्ट्रिकचं काम आता सुरू झालेलं आहे आणि वाईगोड आणि या रामनगर परिसरामध्ये मित्रांनो गिट्टी आथरण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि सोबतच इलेक्ट्रिकचं पण काम सुरू झालेलं आहे परंतु आणि दारव्यामध्ये 20 ते 22 किलोमीटर ट्रॅक लेअरिंगचं काम देखील झालेलं आहे परंतु मुख्य सेक्शन जो आहे आपला घाट सेक्शन आहे म्हणजे हा जो आपल्याला पिलर दिसतो तर हा पिलर हा नेटवर्कचा आहे म्हणजे कुठल्या तरी कंपनीचा असेल जिओ आणि एअरटेलचा वगैरे तर एवढाले पिलर मित्रांनो त्या घाट सेक्शनला आहे परंतु आता काही काळजी जास्त करू नका येत्या काही दिवसातच आपण यवतमाळपर्यंत कनेक्ट होऊ आणि या सेक्शनला जे आहे म्हणजे दिग्रस ते पुसद त्यामध्ये आपल्याला मित्रांनो 2 टनल आहेत आणि दिग्रस ते उमरखेड या 90 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये आता तुमच्या सगळ्याच्या पाठात झालं असेल की 5 टनल आहे त्यापैकी 2800 मीटरपर्यंतचे टनल आहेत जे सुशी कंपनी काम करत आहे आणि सध्या आपण जे काम